आजही अनेक इन्व्हेस्टर्स सांगतात, आम्हाला डिव्हिडंड देणारे स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड्स जास्त कम्फर्टेबल वाटतात. कारण त्यातून रेग्युलर इन्कम मिळतं आणि स्टॉकची किंमत वाढली तर कॅपिटल अप्रिशिएशन सुद्धा मिळतं. म्हणजे एका प्रकारे डबल बेनिफिट मिळतो. आता वरवर पाहिलं तर हे लॉजिक अगदी बरोबर वाटतं. कारण कोणाला नाही आवडणार? एका बाजूला रेग्युलर कॅश फ्लो आणि दुसऱ्या बाजूला इन्व्हेस्टमेंटची वाढ. पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर एखादी कंपनी नफा कमावत असेल आणि त्याच नफ्यातला काही भाग डिव्हिडंड म्हणून शेअर होल्डर्सना देत असेल, तर तो पैसा बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्ट होत नाही. मग त्यामुळे कंपनीची ग्रोथ कमी होत नाही का? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे डिव्हिडंड हा कंपनीच्या प्रॉफिटवर अवलंबून असतो. आज कंपनीला चांगला प्रॉफिट झाला तर डिव्हिडंड मिळू शकतो, पण उद्या लॉस झाला तर हे रेग्युलर इन्कम थांबू सुद्धा शकतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत, डिव्हिडंड स्टॉक्स घेताना अजून कोणते फायनान्शियल रेशोज बघितले पाहिजेत. डिव्हिडंड नेमका कधी दिला जातो, त्यासाठी कोणत्या तारखा महत्त्वाच्या असतात, डिव्हिडंड स्टॉक्स कोणासाठी असू शकतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिव्हिडंड स्टॉक्स ग्रोथ सुद्धा देतात का? सर्वात आधी डिव्हिडंड म्हणजे काय बघू. समजा एखाद्या कंपनीला प्रॉफिट झाला तर त्या कंपनीची मॅनेजमेंट असं ठरवते की या प्रॉफिटमधला काही भाग शेअर होल्डर्सना द्यायचा. आता इथेच पुढचा प्रश्न निर्माण होतो, मग प्रत्येक प्रॉफिटेबल कंपनी डिव्हिडंड का देत नाही? कारण प्रत्येक कंपनीची बिझनेस स्टेज वेगळी असते. समजा एखादी कंपनी अजूनही वेगाने वाढत आहे, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करते आहे, नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करते आहे आणि प्रत्येक रिइन्व्हेस्ट केलेल्या रुपयावर चांगला रिटर्न कमावते आहे. अशा कंपनीसाठी प्रॉफिट बिझनेसमध्येच ठेवणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. दुसरीकडे काही मच्युअर बिझनेसेस असतात, कॅश फ्लो मजबूत असतो, बिझनेस स्टेबल असतो, पण ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज मर्यादित असतात. अशा वेळी मॅनेजमेंट शेअर होल्डर्सना डिव्हिडंड देण्याचा निर्णय घेऊ शकतं. आता डिव्हिडंड कधी मिळतो बघू. यात थोडं टेक्निकल समजून घेऊया, कारण अनेक इन्व्हेस्टर्स इथे चूक करतात. डिव्हिडंड डिक्लरेशन प्रोसेसमध्ये 4 महत्त्वाच्या डेट्स असतात. पहिली म्हणजे डिक्लरेशन डेट, या दिवशी कंपनी डिव्हिडंड जाहीर करते. दुसरी एक्स डिव्हिडंड डेट, ही सर्वात महत्त्वाची डेट असते. डिव्हिडंड मिळवायचा असेल तर या तारखेच्या आधी शेअर तुमच्याकडे असलाच पाहिजे. तिसरी रेकॉर्ड डेट, या दिवशी कंपनी शेअर होल्डर लिस्ट फायनल करते. आणि चौथी पेमेंट डेट, या दिवशी डिव्हिडंड तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतो. म्हणून डिव्हिडंड मिळवण्यासाठी फक्त घोषणा ऐकून शेअर खरेदी करणं पुरेसं नसतं, डेट समजून घेणं महत्त्वाचं असतं. पण आता आपण एका अशा मुद्द्यावर येऊया जो बहुतेक लोकांना माहिती नसतो. समजा तुमच्याकडे 1,000 रुपयाचा शेअर आहे आणि कंपनीने 50 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केला. अनेकांना वाटतं की आता माझ्याकडे 1,000 रुपयाचा शेअर पण आहे आणि 50 रुपये कॅश पण आले. पण प्रत्यक्षात तसं होत नाही, कारण कंपनीच्या बॅलन्स शीटमधून 50 रुपये कॅश बाहेर गेले आहेत. म्हणूनच एक्स डिव्हिडंड डेटला शेअर प्राइस साधारणपणे डिव्हिडंड अमाऊंटने ऍडजस्ट होते, म्हणजे कमी होते. यामुळे डिव्हिडंड हा वेल्थ क्रिएशन नसून वेल्थ ट्रान्सफर असतो. पैसा कंपनीच्या अकाउंटमधून शेअर होल्डरच्या अकाउंटमध्ये जातो. हा फरक समजून घेतला तर डिव्हिडंड बद्दलचे अनेक गैरसमज दूर होतात. आता मुख्य प्रश्न, डिव्हिडंड दिला म्हणजे कंपनीची ग्रोथ कमी होते का? उत्तर आहे, कधी होते कधी नाही. हे पूर्णपणे कंपनीकडे उपलब्ध असलेल्या ऑपॉर्च्युनिटीजवर अवलंबून असतं. समजा एखादी कंपनी रिटेन्ड अर्निंग्सवर 20% किंवा 25% रिटर्न कमावू शकते, म्हणजे कंपनीकडे ग्रोथसाठी भरपूर संधी आहेत. अशा वेळी प्रॉफिट बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्ट करणं शेअर होल्डरसाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं. पण जर कंपनीकडे आधीच भरपूर कॅश असेल आणि त्या कॅशचा प्रॉडक्टिव्ह उपयोग करण्यासाठी फारशा संधी नसतील, तर डिव्हिडंड देणं योग्य निर्णय ठरू शकतो. यासाठीच प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स डिव्हिडंडपेक्षा पेआउट रेशो, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि फ्री कॅश फ्लो यांना जास्त महत्त्व देतात. आणि प्रत्येक कंपनीचे हे सर्व रेशोज तुम्हाला स्क्रीनरवर अगदी सहजपणे पाहायला मिळतील. कारण प्रश्न डिव्हिडंडचा नसतो, प्रश्न असतो मॅनेजमेंट कॅपिटल ॲलोकेशन कसं करतं याचा. आणि इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट असते, ती म्हणजे डिव्हिडंड यील्ड. कंपनीचा डिव्हिडंड यील्ड जास्त दिसत आहे म्हणून ती कंपनी चांगली आहे, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. मात्र डिव्हिडंड यील्ड हा फक्त डिव्हिडंडवर नाही तर शेअर प्राइसवरही अवलंबून असतो. समजा एखादा शेअर 1,000 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत घसरला आणि कंपनीने दिलेला डिव्हिडंड तसाच राहिला, तर अशा वेळी डिव्हिडंड यील्ड आपोआप दुप्पट दिसू लागतो. म्हणजे डिव्हिडंड वाढलेला नसतो तर शेअर प्राइस कमी झालेली असते. त्यामुळे काही वेळा जास्त डिव्हिडंड यील्ड हा मजबूत बिझनेसचा संकेत नसून बाजार कंपनीच्या भविष्यातील अडचणी
कंपनींची किंमत मोजत असल्याचंही लक्षण असू शकतं. म्हणूनच हाय डिव्हिडंड यील्ड पाहण्यापूर्वी कंपनीचे वर सांगितलेले रेशो सुद्धा नक्की बघा. अजून एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल समजून घेऊया. समजा कंपनी ए दरवर्षी 6% डिव्हिडंड देते, पण तिचा प्रॉफिट फक्त 2% वाढतो. आणि कंपनी बी 1 रुपयाही डिव्हिडंड देत नाही, पण तिचा प्रॉफिट 18% वाढतो. 10 किंवा 15 वर्षांनी शेअर होल्डरसाठी जास्त वेल्थ कोण तयार करेल? अनेक वेळा उत्तर कंपनी बी असू शकतं. कारण लॉंग टर्म वेल्थचा सर्वात मोठा सोर्स डिव्हिडंड नसतो, तो असतो अर्निंग्स ग्रोथ. याच कारणामुळे जगातील अनेक मोठ्या वेल्थ क्रिएशन स्टोरीज सुरुवातीच्या काळात डिव्हिडंडपेक्षा रिइन्व्हेस्टमेंटवर उभ्या राहिल्या आहेत. आता निफ्टी 50 मध्ये काही नियमित डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर TCS, इन्फोसिस, ITC, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोल इंडिया, NTPC, पॉवर ग्रिड, ONGC अशा अनेक कंपन्या वर्षानुवर्ष डिव्हिडंड देताना दिसतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे या कंपन्यांचा बिझनेस तुलनेने मॅच्युअर आहे आणि त्यांच्याकडे मजबूत कॅश फ्लो निर्माण करण्याची क्षमता आहे. अर्थात या सर्व कंपन्यांचा डिव्हिडंड यील्ड, पेआउट रेशिओ आणि ग्रोथ प्रोफाईल वेगवेगळीशी असते. त्यामुळे फक्त कंपनी डिव्हिडंड देते म्हणून ती चांगली किंवा वाईट ठरत नाही, तर त्या डिव्हिडंड मागचा बिझनेस किती मजबूत आहे हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं. आता डिव्हिडंड स्टॉक्स कोणासाठी योग्य असू शकतात? याचं उत्तर प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळं असू शकतं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती निवृत्तीच्या जवळ असेल किंवा तिला तिच्या पोर्टफोलिओमधून नियमित कॅश फ्लो हवा असेल, तर अशा व्यक्तीला डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या अधिक कम्फर्टेबल वाटू शकतात. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. डिव्हिडंड दिला की साधारणपणे शेअरची किंमत तेवढ्या रकमेने कमी होत असते. दुसरीकडे ज्यांचा फोकस लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन आणि ग्रोथवर असतो, ते कदाचित कमी डिव्हिडंड पण जास्त ग्रोथ असलेल्या कंपन्यांकडे पाहतील. त्यामुळे डिव्हिडंड चांगला की वाईट हा प्रश्न नसून तो तुमच्या गरजा आणि फायनान्शियल गोल्सशी किती जुळतो हा खरा प्रश्न आहे. म्हणून शेवटी डिव्हिडंड बद्दल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. डिव्हिडंड हा कंपनी क्वालिटीचा अंतिम पुरावा नाही आणि डिव्हिडंड नसलं ही सुद्धा वाईट गोष्ट नाही. एक चांगला इन्व्हेस्टर म्हणून आपण स्वतःला एकच प्रश्न विचारायला हवा. कंपनी प्रत्येक रुपयाचा वापर शेअर होल्डरसाठी जास्त व्हॅल्यू तयार करण्यासाठी करते आहे का? जर उत्तर हो असेल तर ती व्हॅल्यू डिव्हिडंड मधून आली किंवा ग्रोथ मधून त्याला फारसा फरक पडत नाही. कारण शेवटी शेअर होल्डरला महत्वाचं असतं ते वेल्थ क्रिएशन आणि वेल्थ क्रिएशनचा पाया डिव्हिडंड नसून बिझनेस क्वालिटी, अर्निंग्स ग्रोथ आणि कॅपिटल लोकेशन असतो. तुमच्याकडे कोणते डिव्हिडंड स्टॉक्स आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच डिव्हिडंड बद्दल तुमचं मत काय आहे हेही आम्हाला कळवा. अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना डिव्हिडंड स्टॉक्समध्ये रस आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.